नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील जे पाठ आणि जे कविता आहेत, त्या पाठावरती आधारित स्वाध्याय पुस्तकामधील स्वाध्याय, त्याचबरोबर त्याची उत्तरं आणि त्याचबरोबर प्रत्येक पाठ आणि प्रत्येक कवितेवर आधारित इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि त्याची उत्तरं ही मालिका घेऊन आपण तुमच्यासमोर आलेलो आहोत. तर आज आपण 2 दिवस ही नारायण सुर्वे यांची जी 5वी कविता आहे, या कवितेवर आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न, त्याचबरोबर अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं स्पष्टीकरणासहित आपण सादर करणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पाठ्यपुस्तकातला प्रश्न आहे. पहिला प्रश्न आहे बघा, कृती पूर्ण करा. की रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टामुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत, या आशयाची कवितेमध्ये असणारी ओळ कोणती आहे? तर ती म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी पाठ्यपुस्तकामधली ओळ कोणती आहे? तर ती ओळ आहे, दुःख पेलावे कसे पुन्हा जगावे कसे याच शाळेत शिकलो. एका वाक्यात, एका शब्दात उत्तर द्या. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट ती म्हणजे आहे हात. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कवीचा जवळचा मित्र कोण? तर कवीचा जवळचा मित्र आहे अश्रू. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, या ठिकाणी खालील शब्दसमूहांचा तुम्हाला कळालेला अर्थ लिहा. माना उंचावलेले हात, त्याचा अर्थ आहे आशावादाने उभारलेले हात. पुढचा प्रश्न आहे, कलम झालेले हात म्हणजेच निराशेने खाली झुकलेले हात. पुढचा आहे, दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात म्हणजेच हतबल झालेले हात. पुढे मित्रांनो, ओळींचं रसग्रहण करा. अशा प्रकारचा कवितेवर आधारित प्रश्न आपल्याला 3 मार्कांसाठी परीक्षेत विचारला जातो. तर या ओळी कुठल्या आहेत बघा. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे. तर या ओळींचं रसग्रहण कशा प्रकारे करायचं? तर बघा, सुरुवातीला तुम्ही काय करायचंय, प्रस्तावना लिहायची. 3 मार्कांसाठी हा प्रश्न असतो. प्रस्तावना लिहायचे की प्रस्तुत नारायण सुर्वे यांच्या 2 दिवस या कवितेच्या वरील 2 ओळीतून आपल्याला जीवनाचा आलेख अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मांडला आहे. जीवन जगण्याच्या संघर्षात अडकलेल्या प्रत्येक साधारण माणसाच्या मनोव्यवस्थेचं प्रतिनिधित्व ते आपल्या कवितेतून करतात. तर ही झाली मित्रांनो प्रस्तावना. तर प्रस्तावना तुम्ही 3 मार्कांसाठी अशा प्रकारचा प्रश्न असेल तर त्यामध्ये तुम्ही ही निश्चित लिहायची आहे. मग हे झालं उत्तराचं स्पष्टीकरण. बघा की रोज तेच दुःख, रोज नवी समस्या, रोजची तीच निराशा, रोजचा तोच संघर्ष, पण जीवन जगण्याचा कवीचा आशावाद प्रचंड आहे. 2 चांगल्या दिवसाची ते वाट पाहतात. आयुष्याचं किती दिवस शिल्लक राहिलेत याचा ते हिशोब करतात. तर हे म्हणजे संदर्भासाठी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे फक्त उत्तर कशा प्रकारे लिहावं, तुम्ही याच्यामध्ये आणखीन तुमच्या ओळी काही ॲड करू शकताय. आणि शेवटी मात्र मित्रांनो, समारोप, प्रश्नाचा जो समारोप आहे तो करायला विसरायचा नाही. तर तो समारोप कशा प्रकारे करायचा, की अशा प्रकारे कविवर्य नारायण सुर्वे यांनी, बघा प्रश्न जो दिलेला आहे की कशा प्रकारे 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दुःखात गेलो आहे, आणि याच मानवाच्या जीवन जगण्याच्या संघर्षात अडकलेल्या या माणसाच्या मनोव्यवस्थेचं वर्णन केलेलं आहे. पुन्हा अशाच ओळी आहेत बघा. दुःख पेलावे आणि पुन्हा जगावे या वाक्यातील तुम्हाला जाणवलेला अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अगदी तशाच प्रकारे बघा की प्रस्तावना केली आहे. प्रस्तावनेमधून आपल्याला सांगितले की या कवीमध्ये प्रस्तावना जर तुम्हाला मी सांगितलेली आहे, तर उत्तर बघा स्पष्टीकरण कसं करायचंय की कवी नारायण सुर्वे यांच्या जीवन संघर्षाचं वर्णन 2 दिवस या कवितेतून केले आहे. कवी म्हणतो
की जीवनातल्या दुःखाला न घाबरता, न डगमगता सामोरं जावं. कारण दुःख माणसाला खूप काही शिकवून जातं. दुःखावर मात करत असताना आपल्याला अनेक क्षमतांची अनुभूती येऊन परिस्थितीवर मात करणं, समायोजन करणं, नवीन पर्याय शोधणं या अनेक बाबीतून दुःख पेलण्याची ताकद माणसात निर्माण होते. म्हणून कवी म्हणतो की जीवनातल्या दुःखाने निराश, हताश न होता सामर्थ्यानं विपरीत परिस्थितीला सामोरं जावं आणि जीवनात पुन्हा ताकदीनं उभं राहावं. हेच जीवनाचं खरं सत्य आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न बघा. कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्याच्या जीवनाविषयीच्या भावना तुमच्या शब्दात लिहा. तर बघा या ठिकाणी उत्तर बघा, संदर्भासाठी आपण उत्तर देतोय. मी तुम्हाला लक्षात यावं कशा प्रकारे उत्तर लिहायचे ते. तुम्ही वाक्यरचनेमध्ये थोडा बहुत बदल करू शकून तुमच्या मनाने वाक्य तुम्ही लिहू शकता. फक्त प्रस्तावना, स्पष्टीकरण आणि समारोप करा. कवितेवर प्रश्न असेल किंवा पाठावर प्रश्न असेल तर बघा याचं उत्तर पाहूया आपण प्रश्नाचं. 2 दिवस या नारायण सुर्वे यांच्या कवितेतून विविध सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कष्टकऱ्यांचं जीवनचित्र समोर उभं राहतं. अनेक ठिकाणी अनेक प्रकारचं कष्ट आणि अत्यंत श्रमाचे काम करणारे कष्टकरी आपण पाहतो. ऊन, वारा, पाऊस अशा सगळ्या गोष्टी अंगावर झेलून ते सदैव श्रम करत असतात. जीवनासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या नसतात. जीवनाची हमी नसते. अत्यंत कमी वेतनावर ते प्रचंड मेहनतीने काम करत असतात. त्यांना जीवन जगणे खूप कठीण जातं. रोज काम मिळण्याची शाश्वती नसते आणि अशा प्रकारे आपल्या देशात कष्टकऱ्यांचं जीवन हे अत्यंत कठीण आहे. तर हे अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी आणखीन आपल्या ओळी मनाच्या लिहिलेल्या ऍड करू शकताय. शेवटचा पाठ्यपुस्तकामधला प्रश्न मित्रांनो, की कवितेत व्यक्त झालेलं जीवन सत्य याबद्दल तुमचे मत, तुमचे विचार स्पष्ट करा. बघा संदर्भासाठी आपण थोडक्यात उत्तर दिलेले आहे की माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख या दोन गोष्टी सदैव असतात. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे. असे असले तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो व उद्याच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसानं कवीसारखं आशावादी राहिलं पाहिजे की दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे, म्हणजे जगणं सोपं होतं. तर मित्रांनो हे झाले पाठ्यपुस्तकामधील स्वाध्यायातील प्रश्न. तर याच प्रस्तुत कवितेवर आधारित ॲडिशनल इम्पॉर्टंट क्वेश्चन्स म्हणजेच अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं. तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्स करून कळवा व्हिडिओ कसे वाटतात आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांकडे शेअर करा. तर पहिला प्रश्न आहे अतिरिक्त महत्त्वाच्या प्रश्नांमधला. आकृतिबंध पूर्ण करा. की नारायण सुर्वेंचे 2 दिवस कशात गेलेत? बघा 2 दिवस वाट पाहण्यात गेलेत, 2 दुःखात गेलेत. त्याचबरोबर कवी नारायण सुर्वे हिशोब करतात. कशाचा हिशोब करतात? की डोईवर राहिलेल्या उन्हाळ्यांचा. शेकडो वेळा काय आला? शेकडो वेळा चंद्र आला. काय फुलले? तारे फुलले. काय धुंद झाली? रात्र धुंद झाली. कवी जगाच्या शाळेत या गोष्टी शिकले. काय शिकले? की दुःख पेलावं कसं आणि पुन्हा जगावं कसं. पुढे बघा, कवीने आपले हात अशा स्वरूपात पाहिले. कशाकडे? की दारिद्र्याकडे गहाण राहिलेले आणि कधी कलम झालेले. तर अशा प्रकारे बघा आता याच कवितेवरती आधारित काही प्रश्न आहेत. भाकरीचा चंद्र शोधण्यात बर्बाद झालेली. काय बर्बाद झाली आहे? तर कवीची जिंदगी बर्बाद झाली आहे. पुढे बघा, कवीचे सर्वस्व हे कवीचे हात आहेत. कवीच्या मदतीसाठी धावून आलेला त्यांचा मित्र ते म्हणजे अश्रू. झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे काय शिकले? कवीचं आयुष्य शिकलं. पुढे बघा, योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. कवीने याचा विचार हरघडी केला. कशाचा विचार केला? दुनियेचा विचार केला. मित्रांनो प्रस्तुत ही जी PDF फाईल आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करू शकता.
बघा, साह्यास धावून येणारे कवीचे मित्र कोण? साह्यास म्हणजे मदतीला. तर कोण आहेत मित्र? ते म्हणजे अश्रू, कवीचे अश्रू होय. पुढचा प्रश्न आहे, कवीने चंद्राला कोणाची उपमा दिली आहे? ती म्हणजे भाकरीची. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. बघा, कवी मोजत असलेले काय आहे? तर जीवनाचे दिवस. पुन्हा हा प्रश्न बघा, कवीची शाळा कोणती आहे? तर संपूर्ण जग हीच कवीची शाळा आहे. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट, कवीचे हात. आणि झोतभट्टीत काय शेकलेलं आहे? पोलाद शेकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दुनियेचा आकृतिबंध पूर्ण करा, की दुनियेचा विचार करण्याचा परिणाम काय झाला? बघा, कवी म्हणतात की दुनियेचा विचार करता करता मी दुनियेचाच म्हणजेच जगाचा झालो, म्हणजे जगमय झालो. कवीचे आयुष्य कसं होतं? दुःखाचं आणि दारिद्र्याचं. पुढे बघा, प्रश्न आहे की दुनियेचा असे उत्तर येईल असा प्रश्न तयार केला. तर काय आहे? कवीने हरघडी कोणाचा विचार केला? तर कवीने हरघडी दुनियेचा विचार केला. बघा, रिकाम्या जागावरती आधारित कवितेवरती आधारित आपल्याला 4 मार्कांसाठी प्रश्न असतो. पाठावरती आधारित 3 मार्काला आणि कवितेवर आधारित 4 मार्काला एका वाक्यात आणि 4 मार्काला रिकाम्या जागा, हे कवितेवर. आणि पाठावरती आधारित 3 मार्काला एका वाक्यात आणि 3 मार्काला रिकाम्या जागा. बघा, प्रश्न आहे, डॅश डॅश करतो आहे, किती राहिले डोईवर उन्हाळे? आणि उत्तर आहे हिशोब. झोतभट्टीत शेकावे डॅश डॅश, तसे आयुष्य छान शेकले. उत्तर आहे पोलाद. इथं पण उत्तर दिलंय, पण हे अशा प्रकारे आपल्याला 4 पर्याय देत असतात आणि या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला त्या ठिकाणी रिकाम्या जागी भरायचा आहे आणि उत्तराला अंडरलाईन करायची आहे. या ठिकाणी बघा, कवितेत शब्दांचे आलेले अर्थ: दिन, दिवस, हिशोब, गणना, डोईवर, डोक्यावर, चंद्र, शशी किंवा सुधाकर. पुढे बघा, काव्य सौंदर्य स्पष्ट करा. झोतभट्टीत शेकावे पोलाद, तसे आयुष्य छान शेकले. तर वरील ओळीतून कवी नारायण सुर्वे यांना काय सांगायचं आहे? बघा, या ओळी आहेत मुख्य. तर या ओळींमधून नारायण सुर्वे यांना काय सांगायचं आहे? तर बघा, गरिबीत जीवन जगत असलेले नारायण सुर्वे जगाच्या प्रचंड मोठ्या शाळेत शिकत होते. रोजचे नवे नवे दाहक अनुभव, अपमान, उपेक्षा, भुकेचा संघर्ष, कधी प्रेमाचा ओलावा, तर कधी तिरस्काराचा फटकारा सहन करत होते. आणि या रोजच्या अनुभवातून ते खूप काही शिकत होते, धडपडत होते, निराश होत होते, पण जगणं निरंतर सुरू होतं. त्यांच्या भोवतीच जग म्हणजे त्यांच्यासाठी एखाद्या मोठ्या प्रचंड तप्त भट्टीसारखं होतं. जसं भट्टीत पोलाद तप्त होतं आणि मजबूत होऊन बाहेर पडतं, अगदी त्याचप्रमाणे कवी नारायण सुर्वे दुःख आणि दारिद्र्याशी सामना करत जीवन जगण्यासाठी नव्या उमेदीनं तयार होत. तरी अशा प्रकारे मित्रांनो उत्तर तुम्ही लिहायचंय. काही शंका असेल किंवा काही भाग समजला नसेल, निश्चित कमेंट करून कळवा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्या ठिकाणी बघा, 10वीच्या परीक्षेमध्ये 80 पैकी 80 गुण मिळवणारे जे विद्यार्थी असतात त्यांची एक पेपर प्रेझेंटेशन आणि वेगवेगळे टॉपर आन्सर शीट, टॉपर मुलांची आन्सर शीट कशा प्रकारे असते ही देखील आपण उत्तरपत्रिका त्या ठिकाणी आन्सर शीट तुम्हाला अगदी स्पष्टीकरणासहित दाखवलेली आहे. एक वेळेस निश्चित ती पहा, तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे, प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत? तर नारायण सुर्वे आहेत. कवितेचा विषय काय आहे? तर कष्टकरी गरीब जनतेच्या जगण्यासाठीचा संघर्ष दाखवून दिला आहे. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश कोणता आहे? तर माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख सतत येत असतात. कधी सुखाचे दिवस असतात तर कधी दुःखाचे दिवस येतात. असं असलं तरी कोणताही काळ हा कायम राहत नाही. दुःखातून माणूस अनेक गोष्टी शिकतो आणि उद्याच्या चांगल्या दिवसाची अपेक्षा करत जगत राहतो. माणसानं कवीसारखं आशावादी राहिलं पाहिजे, की दुःखातही सुख येईल अशी आशा बाळगली पाहिजे, म्हणजे आपलं जगणं सोपं होतं. असाच संदेश प्रस्तुत कवितेतून आपल्याला मिळतो.
बघा आता पुढचा प्रश्न आहे, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण सांगा. तर अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आपण फक्त आवडली असंच दाखवायचं आणि आवडण्याचेच कारण लिहायचे. तर बघ का आवडली, बघा उदाहरणादाखल इथं उत्तर बघा की कवी नारायण सुर्वे यांनी 2 दिवस ही कविता मला खूप आवडली. त्याचं मुख्य कारण म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यास त्यांची जिंदगी बर्बाद होते आणि त्या सगळ्या कष्टकरी, कामगार, श्रमिक, गरीब लोकांचा सोशिकपणा, त्यांचा संयम, त्यांचं दुःख कवीने सहजपणे वाचकांसमोर मांडलेलं आहे. कवीने वेदनेचा भाव कोणत्याही प्रकारची चीड, संताप किंवा आक्रस्ताळेपणा न मांडता अत्यंत संयमी आणि सुयोग्य प्रतीकांचा वापर करून मांडले आहे. सर्वस्व असलेले हात, माना उंचावलेले हात, कलम झालेले हात यासारखी प्रतीके मनाला अंतर्मुख करून जातात. त्यामुळे ही कविता मनाला भिडते. तर अशा प्रकारे कविता आवडण्याची कारण तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. तर बघा आपल्याला 2 मार्कांसाठी समानार्थी शब्दावरती प्रश्न असतो. तर या प्रस्तुत कवितेमधील काही समानार्थी शब्द, रात्र म्हणजेच रजनी किंवा निशा, जिंदगी आयुष्य जीवन, बर्बाद नष्ट, हात म्हणजेच हस्त किंवा कर. तर पुढचा प्रश्न आहे स्वाध्याय कृतीमधलाच आहे. बघा हे या ठिकाणी आपण वरती या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्पष्ट केलेली आहेत. जर काही शंका असेल तर निश्चित कमेंट करून कळवा. तर हे स्वाध्याय मधलेच प्रश्न आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. पुनश्च एकदा आठवण करून देतो मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.